लोकनेते विजय वाकोडे साहेबांचं अचानक आपल्या हातून जाणं हे कोणालाही विश्वास बसणारा नाही। 10 तारखेला ज्या दिवशी जी घटना घडली त्यानंतर 11 तारखेला 12 तारखेला आमची शांतता समितीची बैठक आणि त्या बैठकीमध्ये सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळी सगळी उपस्थित होती। त्यावेळेस दादा सुद्धा त्या ठिकाणी होते आणि एक चांगली भूमिका ठिकाणी मांडून आजपर्यंत आयुष्यामध्ये पहिल्यापासूनच जिल्ह्यामध्ये एक दलित चळवळीतला एक मोठा नेता आज आपल्यातून गेला हे आपल्या कोणालाही दुःख आवरण्यासारखं नाही। त्यांच्या परिवारात निश्चित नाही, पण आपणही देखील त्यांच्या परिवारातलेच एक सदस्य आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे दुःख पेलवणारं नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु नियतीच्या समोर कोणाचं चालत नाही असं म्हणतात, कारण दोन येणं आणि जाणं हे नित्याचं आहे, त्यामुळे ते आपल्या हातचं नाही आहे। परंतु हे अशा पद्धतीनं जाणं, कारण जी घटना घडली त्या घटनेनंतर जे काही 7-8 दिवस ट्रेसमध्ये सध्या सकाळ दुपार संध्याकाळ ह्याची भेट त्याची भेट, त्याच्यामुळे त्या ट्रेसमध्येच एखाद्या वेळेस काही झालं का काय असं कधी कधी वाटतंय। पण शेवटी निमित्त झालं अटॅकचं, परंतु आपल्यातला एक वाघ माणूस गेला ह्याचं दुःख निश्चितच आम्हाला आहे न पेलवणार आहे। या ठिकाणी मी एवढंच म्हणेन की वाकोडे साहेबांच्या आत्म्याला चिर शांती लाभो आणि त्यांचा वसा पुढे कायम राहणार याच्यामध्ये काही दुमत नाही, कारण आम्ही सगळेजण त्यांच्या चळवळीत आम्ही सोबत काम केलेली माणसं आहे। आशिष असेल, दुसरे इंजिनियर त्यांचा दुसरा मुलगा आहे तो असेल, सिद्धांत असेल, एक चांगल्या प्रकारचं काम वाकोडे साहेबांनी ह्या जिल्ह्यामध्ये केलंय। जिथं जिथं तेढ निर्माण होण्यासारखा प्रसंग असला तर वाकोडे साहेबांना ते सातत्यानं मिटवण्याचं काम या ठिकाणी महत्त्वाची भूमिका घेऊन सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केले। त्यांच्यासारखा नेता पुन्हा आपल्या जिल्ह्यामध्ये होणे नाही हे मी ठिकाणी या निमित्तानं असं सांगेन। म्हणून या ठिकाणी वाकोडे साहेबांच्या या स्मृतीला अभिवादन करतो आणि आपल्या भावपूर्ण या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो। जय भीम। यानंतर आंबेडकर चळवळीतील युवा नेते वंचितचे नेते रणजित दादा मकरंद गौतमनगर येथील रहिवासी